फॅमिलीला पण थँक्यू बोलेल, कारण का त्यांचा सपोर्ट नसलास तर मी आता क्रिकेट आणि जॉब हे दोघं काय मॅनेज नाही केले असतं. तर त्यांचा मी फर्स्ट थँक्यू बोलेल. आणि जे पण टीम्समध्ये मी खेळतो आहे, हमराज मृत्युंजय असेल, इकडं जे टेनमध्ये बोललं आहे त्यांची टीममध्ये असेल, पोलतपूरची टीम असेल, हे सगळे टीम्स जे आहे ते मला सध्या मी त्यांच्या टीममध्ये खेळत असतो. मी त्यांना पण थँक्यू बोलेल. आणि असंच पुढं असंच चालत राहा असंच. चला शुभेच्छा आहेत. हे होते वासिक शेख ज्यांना आपण सन्मानित केले. या मॅचकडे वळूयात. थोड्याच वेळामध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहात दोन असे संघ जे पराभूतीच्या छायाखाली गेले आहेत. ही डू आडायची मॅच. धन्यवाद. आणि जशी सामन्याला सुरुवात होती या मणिजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. मीरा भाईंदरचा आवाज आज पुन्हा एकदा रायगड नगरीमध्ये. धन्यवाद जयेश भोसले सर, थँक्यू. आता प्रत्येक सामन्याला आपण समसमानच महत्त्व देऊया, कारण हे पुढचे दोन्ही सामने डू ऑर डायचे आहेत. बॉल मागे वेगानं तो बॉल सोहेल धारपवार यांनी हाताळला. दोन्ही संघ नावाजलेले आहेत. दोन्ही संघांमध्ये नामवंत क्रिकेटपटू आहेत, पण मात्र आता त्यांना त्यांचा परफॉर्मन्स द्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. दोन्ही संघ एक एक वेळा पराभूत झाले आहेत, त्याचमुळे आता हा जिंकावा लागेल सामना. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे आणि जय मातादी दिघोडे या दोन संघांदरम्यान ही लढत आपण पाहतोय. स्ट्रायकर साईडला परेश, बॅटच्या टोला कनेक्शन घेऊन बॉल पोचतोय सोहेल धारपवार यांच्याकडे. हीच जोडी जी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. MLA विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे. परेश मागच्या वेळी शून्यावर बाद झाला होता, म्हणून परेशला आता ते योगदान द्यावं लागेल, कारण त्याच्याकडे आता दुसरा पर्याय नाही आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये जर आपला प्रवास सुरू ठेवायचा असेल तर हा सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे. सोहेल धारपवारने चांगली सुरुवात केली आहे षटकाची गोलंदाजी करताना. पंच केले बॉलला, क्षेत्ररक्षक दूर आहे, पोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. स्वप्नील कांबळे यांना हवी आहे स्ट्राईक. खरं मागच्या सामन्यात स्वप्नीलने सुरुवात चांगली दिली होती आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा तोच स्वप्नील कांबळे जो आपण मागच्या सामन्यात पाहिला होता तो या सामन्यात पाहायला मिळेल का हे गरजेचं आहे. स्वतःवर जबाबदारी घेऊन खेळावा लागेल, कारण तो खेळ आहे अनुभवाचा. स्वप्नील कांबळे यांच्याकडे धावसंख्या 4 चेंडूचा खेळ झाला. टॉस जिंकू जय मातादी दिघोडे संघाने क्षेत्ररक्षण निवडलं. आणि बघा स्वप्नील कांबळाकडे ते धार आहे, ती धार षटकाराची. पहिल्या षटकातच पुन्हा एकदा फाउंडेशन करतोय स्ट्रॉंग स्वप्नील कांबळेचा धमाकेदार षटकार. स्वप्नील कांबळे ॲज आय सेड अर्लियर स्वतःवर जबाबदारी घेऊन खेळावा लागेल. तोच खेळ स्वप्नील कांबळेचा. काय खेचलाय हा बॉल, ताकद तर आहे आणि त्यांना त्या षटकाराची जाणीव झाली होती आणि त्यानंतर ते शिक्कामोर्तब स्कोर कार्डवर केलं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला. त्यानंतर अगेन्स्ट द टर्न हा बॉल खेळला काऊ कॉर्नर मिड विकेटला आणि समारोप त्या चेंडूचा षटकारानं केला. पहिल्या षटकावर चांगली धार होती. गोलंदाज सोहेल धार पवार यांची, पण त्यानंतर शेवटच्या बॉलवर स्वप्नील कांबळे खेळलाय षटकार आणि त्यानंतर आता पहिल्या षटकाचा स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 10 धावा. 10 रन्स विदाउट लॉस. टीम आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे. पहिल्या षटकामध्ये पहिले 5 बॉल चांगले हाताळले सोहेल धारपवारने, पण त्यानंतर शेवटच्या बॉलवर षटकार खेचून स्वप्नील यांनी परतफेड केली त्या पहिल्या 5 बॉलशी, जे गरजेचं आहे. प्रत्येक वेळ ही तुमची नसेल, पण ती चांगली की वाईट हे तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि चांगली वेळ आणले स्वप्नील कांबळे यांनी. पहिल्या 5 बॉलवर जी पकड मजबूत होती टीम जय मातादी दिघोडेची, ती पकड सैल करण्यासाठी तो षटकार खेचणं अनिवार्य होतं, बंधनकारक होतं, आवश्यक होतं आणि तो षटकार स्वप्नील कांबळे यांनी शेवटच्या बॉलवर खेळला. दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर निशी कर्णेकर. मागच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स निशीचा मिळाला होता संघाला. आता पहिल्याच बॉलवर नियंत्रण चुकलं, उंचीची दखल घेतली. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. 1 फॉर दी ओव्हरची सूचना. पूर्णपणे उडी घेऊन परेशने तो स्ट्रोक ऑफर केला होता, पण त्याच्या आवाक्यात बॉल नाही आला. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 11. 11 विदाउट लॉस. मागच्या षटकाची टाइम लाईन आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात झाली होती वाईट बॉलने, मध्यांतर चांगलं राहिलं, पण शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय त्याचमुळे पहिल्या षटकात गोलंदाजाची इकॉनॉमी थोडीशी खराब झाली. पण आता निशी कर्डेकर वारंवार बाउन्सरवरच भार देत आहे आणि त्याचमुळे जर तुम्ही बाउन्सरवर भर देत असाल तर मग ते नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. नियंत्रण चुकलं तर मग प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना फायदा होतो.
फलंदाज सुद्धा गोलंदाजाचा अभ्यास करूनच गोलंदाजी करतोय आणि तेच आता पाहायला मिळाल. 2 बाउन्सर झालेत, वारंवार बाउन्सर हाताळले जात आहेत. निशीकडे एक स्ट्रॉंग शोल्डर आहे आणि त्याचा तो वापर गोलंदाजी करताना करतोय. धावसंख्या 12. कनेक्शन नाही बनवता आलं. परेश कडके हे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. म्हटलं जातं की स्ट्रगल नंतर सक्सेस आहे, पण ते सक्सेस अजूनही शोधतोय परेश कडके. ते कधी मिळेल? एका बाजूला स्वप्नील कांबळे यांनी तर खेळ तर चांगला खेळलेला आहे. परेश कडके कॅप्टन आहेत आणि त्यामुळे कॅप्टनला तो रोल स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावा लागेल. बॅटच्या आउटसाइड एज बॉल शॉर्ट थर्ड क्षेत्ररक्षक चुकतोय, बॉल मागे सरकतोय. नशिबाची साथ आता मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. क्षेत्ररक्षणाची चूक, फायदा फलंदाजाचा. चौकार. तर पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. क्षेत्ररक्षण चुकलं, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल छेडला. पुन्हा एकदा बॅटच्या टोला कनेक्शन, क्षेत्ररक्षण नाही यशस्वी झालं आणि त्याचमुळे आउटफील्ड खूप फास्ट आहे. पाण्याचा निचरा नाही आहे, चिखल नाही आहे, गवत कमी आहे, त्याचमुळे आता आउटफील्ड थोडी फास्ट झाली आहे. पाऊस कमी असल्यामुळे, पाऊस नाहीच आहे आज, त्याचमुळे आउटफील्ड फास्ट होते. फलंदाजी करणाऱ्या संघाला तो फायदा होतोय. धावसंख्या 16. फुल टॉस आणि आता कुठेतरी गणित गडबडते. निशी कर्णेकरचं हा नो बॉल आहे, त्यातल्या त्यात 1 धाव पूर्ण केले. परेश हा फुलटॉस मिस केलेला आहे आणि ते देखील जेव्हा गरज आहे संघाला. मागच्या सामन्यामध्ये जे काय करता आलं नाही ते या सामन्यात करायचं असेल तर मग असे मोके सोडून नाही चालणार. खरं तर थोडासा आवाक्याच्या बाहेरच होता. खांद्याच्या किंवा छातीच्या उंचीने हा बॉल प्रवास करताना पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. धावसंख्या 18 झाली. थोडी वेळ मिळते, चांगली वेळ पाहण्याची संधी मिळते चाहत्यांना. MLA विक्रम पाटील युवा शक्ती संघ विसुंबे संघाचे चाहते थोडेसे आनंदी असतील जसा खेळ आतापर्यंत राहिलेला आहे. फलंदाजांचा खात्यातल्यात परेश आणि स्वप्नील दोघंही लईमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत, जे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला लई सापडली तर मग गोलंदाजाचं भय नसतं आणि ती लय बिघडली निशीची. निशी कर्णेकरची ती लय बिघडलेली आहे. सातत्याने तो शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूवर भर देतोय आणि त्याच्या पर्यायामध्ये त्याला सुधारणा करावी लागेल. जर कुठला पर्याय काम करून जात नाही तर पर्याय बदलण्याची गरज आहे. जर तुम्ही गोलंदाज आहात तर तुमच्याकडे ते वेगवेगळे चेंडू असणं गरजेचं आहे आणि कदाचित त्याचाच विसर निशी कर्णेकरला पडलाय की काय ही चर्चा त्यांच्या चाहत्यांदरम्यान होते. धावसंख्या 19 विदाउट लॉस. निशी पुढचा बॉल बॅकफुटला गेले, पंच केले, शतरक्षक आहे स्वीपर कव्हरला. 1 धाव पूर्ण होते. या षटकात थोडासा वेळ मिळतोय दोन्ही फलंदाजांना, कारण निशी कर्णेकरचं षटक थोडंसं लांबते. त्यांनी आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 3 आणि खर्च केले 10 धावा. विकेटचा रकाना अजूनही त्यांनी नाही भरलाय. टाइम लाईन तुम्हाला पाहायला मिळते 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. वाईट बॉलने सुरुवात झाली, 2 वाईट्स आले, त्यानंतर 1 डॉट, पण त्यानंतर पुन्हा एकदा मिसफिल्डचा तो चौकार, नो बॉल, व्हाईट बॉल, या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि म्हणूनच थोडंसं कठीण जाते आणि त्याच गोष्टीचा फायदा फलंदाज परेश कडके असतोय आणि आता कॅप्टन या सामन्यामध्ये परत येतोय धमाकेदार स्ट्रोक खेळून. माध्यमातून SD स्पोर्टचे सर्वा सिद्धेजी दंत यांचं देखील आपण त्यांना खेळताना पाहतोय. ॲक्च्युली ते ॲज अ क्रिकेटर म्हणून त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सिद्धेजी दंत खरं तर आपण पाहिलं पालीचा महागणपती जेवढा प्रसिद्ध आहे तेवढा प्रसिद्ध हा खेळाडू देखील आहे आणि स्वतःच्या नावाचं ब्रँड त्यांनी तयार केलं आहे. SD स्पोर्ट्सचे सर्वा सिद्धेजी दंत, आपले हार्दिक स्वागत. 26 निवडलेला मार्ग कधी सोडायचा नसतो. अडचणी तर येत जात राहतील आणि तीच अडचण तर निशी कर्णेकरची वाढते, पण त्या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. जर मार्ग काढला नाही तर मग तुमच्यामुळे तुमच्या संघाचं नुकसान होऊ शकते आणि तसं होऊ द्यायचं नसेल तर मग खेळ चांगला द्यावा लागेल. दोन्ही संघांना जिंकायचं आहे, पुढच्या सामन्यामध्ये पोहोचायचं आहे. त्याचमुळे या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. धावसंख्या 26 झाले, एकही विकेट न गमवता विसुंबे. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आणि नियंत्रणातला होता आणि अशाच बाउन्सरची जो नियंत्रणात आहे गरज आहे.
निशी कर्डेकरला 5 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या षटकातला संपलाय. धावसंख्या 26 झालेत. नुकसान तितकं तर जयेश सर नाही म्हणता येणार, जरी नो बॉल्स आलेत, व्हाईट बॉल्स आलेत, पण फक्त एकच मोठा स्ट्रोक, तो सुद्धा क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे खर्च झालेला आहे. दरम्यान रिव्ह्यू घेतलेला आहे. चला, उंचीची दखल घेतलेली आहे. तर आता पाहूया DRS, तो बाउन्सर, कारण सातत्यानं निशी बाउन्सरवरच जातोय, तो त्याचा बेंचमार्क आहे. पण रबर बॉलला नियंत्रणात घेणं वाटतं तितकं सोपं नाही. पण पाहूया आता तो आक्षेप जो घेतलेला आहे, तो आक्षेप यशस्वी होतोय का. तेजसजी 5 कुपन्स मी खरेदी केलेली आहे. हा, तर अजूनही प्रेक्षकांनी खरेदी केली नसतील, सगळ्यांसाठी कुपन्स अवेलेबल आहेत. हा, नशिबाची साथ असेल, 50 रुपयांमध्ये तुम्ही बाईक जिंकू शकता. हा नो बॉल आहे. तर परेश कडके 13वर खेळत आहेत, स्वप्नील कांबळे 8वर खेळत आहेत. थोडी चर्चा होते, चर्चा जास्त होऊ देऊ नका. पंचाचा निर्णय जो आहे तो मान्य करून तुम्हाला खेळ द्यावा लागेल. 15 तालुके, 32 संघ, 1 आयकॉन, 10 दिवस, लीग सामने, 6 बाईक, 6 सायकल्स, अशी बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा स्वर्गीय नितीन नाईक व श्रेया स्पोर्ट्स कोपर पुरस्कृत आदर्श स्पोर्ट्स पनवेल आयोजित, तसेच सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर JM मात्र चळे वसजदा को स्पॉन्सर्ड स्पर्धा रायगड प्रीमियर लीग. हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट, 27 धावा, 27 धावा. परेश कडकेसाठी सुवर्ण संधी. काय बॅट्सविंग आहे परेशकडे, पूर्णपणे बॉलच्या पिचिंगला फॉलो करून आपल्या आवाक्यात घेऊन स्ट्रोक खेळायचा होता. फ्री हिट होती, त्याचमुळे परेश तर ते रिस्क घ्यायच्या तयारीत होताच, पण बॉलच्या रेंजपर्यंत नाही पोहोचू शकला. दरम्यान फ्री हिट कंटिन्यू आहे. धावसंख्या 28, 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. जे या सामन्यात गरजेचं आहे ते करते विचुंबेची टीम, पण डिगोडे टीम नेमकं झालंय काय. ही नावं काही नवीन नाहीये. निशी कर्डेकर हा एक प्रतिभावंत गोलंदाज आहे, पण तो अतिरिक्त ऊर्जा वाया घालवतो या षटकामध्ये. 18 धावा त्याने खर्च केलेत. पुढचा बॉल बॅट चिरुपी कट, बॉल मागे विकेट किपर कडे बॉल पोहोचतोय. फ्री हिटचा फायदा तितका परेशला नाही उचलता आला. येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळतो परेशचा आवेश दिसतोय की यस ही हॅव टू डू इट. त्याला खेळ द्यावाच लागेल. कॅप्टन पद मिळालंय, त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. तो आवेश दिसतोय परेशच्या बॅट्सविंग मध्ये. फुलटॉस, जरी झाला उशीर, माझे फटके असतात पद्धतशीर. बॉल मिड विकेट सीमारेषा पार, लांब लचक षटकार. खेळ संपला. धावसंख्या 34. निशीचं हे मागचं षटक 24 धावांचं राहिलंय. 24 धावा निशी यांनी मागच्या षटकात खर्च केल्या. त्यांच्या खात्यातल्या 24 आहेत त्या, आणि त्यांनी 12 बॉल डिलिव्हर्ड केले. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले. फुलटॉसचा फायदा उचलला, बैठक खेळला आणि पूर्णपणे ताकद झोकून ठोकलेला हा स्ट्रोक किती लांब जाऊन बॉल लँड झाला. थेट मुख्य प्रवेशद्वारावर बॉल जाऊन लँड झाला. ही ताकद आहे परेश कडकेची. कडक बेधडक बॅटिंग परेशची आपल्याला पाहायला मिळाली. 11 चेंडूत 19 त्यांनी बनवले आहेत. स्वप्नील कांबळेच्या 8 आणि संघाच्या 34, 34 विदाउट लॉस. आमदार विक्रांतदादा पाटील, युवा शक्ती संघ विचुंबे. आता दोन्ही चेहरे आनंदी आहेत, कारण चांगला खेळ झालेला आहे. जरी नाणेफेक त्यांच्या बाजूने नाही गेली, पण नाणेफेक जिंकणं म्हणजे सामना जिंकणं नसते. तर तुम्हाला जे काही मिळालंय त्यावर आपलं 100% योगदान द्यावं लागतं, आणि ते 100% योगदान आता स्वप्नील आणि परेश या दोघांच्या वतीने पाहायला मिळते. सोहेल धार पवार यांनाच पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे. पहिले षटक त्यांचं 10 धावांचं होतं. विकेट जरी त्यांना नाही मिळाला, पण ते मागच्या षटकापेक्षा इकॉनॉमिकल राहिले होते. म्हणूनच पुन्हा एकदा सोहेल धार पवारवर विश्वास ठेवलेला आहे.
एन्सायक्लोपीडिया जयेश भोसले सरांना मी का म्हणतो, सर्व अपडेट्स त्या स्पर्धेचे त्यांच्या त्या नोटपॅडवर असतात, सर्व माहिती त्या नोटपॅडवर असते, म्हणूनच एन्सायक्लोपीडिया आपण म्हणतो. कॉमेंट्री बॉक्समधला एन्सायक्लोपीडिया जयेशजी भोसले सर, पंच जय पवार, विजय पिल्लाई, अमोल काळे, गुणलेखक कांचन पालकर, उपसरपंच केवाळे, समालोचक आज आहेत मी मनीष पाटील आणि सोबत जयेश भोसले सर, डिस्क जॉकी आहेत सूरज चौधरी आणि संदीप पाटील, DJ SDC, ब्रॉडकास्ट पार्टनर 24 लाईव्ह इव्हेंट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो, टी शर्ट स्पॉन्सर सावली क्रिएशन, आदरणीय प्रमोद शेठ अनंत म्हस्कर साहेब. प्रमोद शेठ अनंत म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठान सुद्धा खूप चांगलं काम या रायगड जिल्ह्यात करते. आत्ताच 29 तारखेला त्यांचा वाढदिवस संपन्न झाला आणि तेव्हा सुद्धा समाजसेवा हेच व्रत त्यांनी जोपासलं होतं. चला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. धार पवार, सोहेल धार पवार, NED कॉलनी उरण, NAD कॉलनी उरण या परिसरात त्यांचा खेळ प्रोजेक्टेड स्कोर 102 दाखवतोय. फुल टॉस होता, नाही फायदा उचलता आला स्वप्नील कांबळे यांना. दरम्यान बॉल डायव्हर्ट झालाय शॉर्ट पॉइंटला, एक धाव कंप्लीट होते, स्ट्राईक जाते. आता परेश कडकेकडे धावसंख्या पोहोचते 35-35. चांगला खेळ प्रत्येकाला हवा हवासा असतो, प्रत्येक जण मेहनत घेतो, पण प्रत्येकाची मेहनत यशस्वी होईलच असं सांगता येत नाही. पण मेहनत थांबवायची नाहीये, मेहनतीमध्ये कुठलीच काटकसर करून चालत नाही. परेश स्ट्रायकर साइडला, परेश सीधी बॅट, नो बकवास, बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. परेशचा पुन्हा एकदा कडक षटकार. लय सापडले परेशला, कॅप्टन हे पद त्याला मिळालंय, त्याची जाणीव झाली आणि काय खेळलाय. वी मध्ये स्ट्रॉंग आहे, मागच्या षटकात बैठक खेळला, आता इन फ्रंट ऑफ द विकेट खेळला, आता मैदानाच्या चौफेर तो आढावा घेतोय. गुडलेंथला खूप चांगलं पिक केलं आणि त्यानंतर ऑप्शनच्या बाहेरच्या त्या बॉलच्या विडचा अंदाज घेत असताना खडे हा स्ट्रोक खेळलेला आहे. लॉंग ऑनच्या पलीकडे बॉल पाठवलंय आणि ताकद तर ठासून भरले. परेशच्या बॅट्सविंग मध्ये खेळत आहेत ते 25 वर आणि आता सांघिक स्कोर झालाय 41 41 विदाउट लॉस. सोहेल धारपवार पुढचा बॉल, सोहेलचा पलटवार पण नाहीयेत कव्हरचा क्षेत्ररक्षक. सोहेल बॉलला चेस करतायत, थोडस अंतर जास्त राहिलं बॉल आणि त्यांच्या धावण्यामध्ये. शर्यत तर त्यांनी जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण ते पोहोचू शकले नाही. दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत, 2ची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 43 43 विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या दोघांच्या दरम्यान पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये स्वप्नील कांबळे वरचढ होता पण आता परेश कडके वरचढ राहिलेला आहे. दोघांची भूमिका संघासाठी महत्वाची, दोघांची सुरुवात संघासाठी महत्वाची, दोघांचं थांबून राहणं संघासाठी महत्वाचं आहे. परेश 27 वर खेळत आहेत, स्वप्नील 8 वर खेळत आहेत आणि त्याचमुळे पाहूया अर्धशतकी भागीदारी या दोघांच्या दरम्यान पूर्ण होते का. ऑन साईडला खेचलाय, स्वीप खेळलेला आहे, बॉल पोचतोय स्क्वेअर लेगला, सिंगल होते कंप्लीट. स्वप्नील ऊर्जा वाचवत आहेत, जिकडे 2 धावा मिळणार नाहीत त्यासाठी पहिल्या धावाची मेहनत ते घेत नाहीयेत. जर 1 धाव मिळते तर आरामात चालत चालत 1 धाव पूर्ण करून ती ऊर्जा वाचवण्याचं काम केलं जाते, जे खूप महत्त्वाचं आहे. खरं स्वप्नीलचं सुद्धा खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांची जी कामगिरी राहिली होती तशीच कामगिरी पुन्हा एकदा या सामन्यात पाहायला मिळेल का, प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. पण धार पवार यांना जर या षटकासाठी प्रथमेश आणतायत तर धार पवारकडून सुद्धा अपेक्षा आहे. जाऊ दिले बॉलला, हवाक्यात नाहीये, व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव वाढते, पुन्हा एकदा राऊंड विकेटनं कॉर्नर ऑफ द क्रीज बॉलिंग करतायत पण पिचिंग झोन थोडासा विचलित झालेला आहे आणि त्याचमुळे हे षटक सुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जातंय की काय असंच वाटू लागलेलं आहे. चांगला वेग धावसंख्येचा आहे, रन रेट चांगला मेंटेन केलाय. बॅटची एज विकेट मिळाली असती, बॉल शॉर्ट स्टॉपला आणि लॉंग स्टॉपला क्लिअर करताना बिहाइंड द विकेट चौकार, 4 धावा. परेश आणि स्वप्नील आता यांची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. आपल्या संघाचा धावफलक वारंवार पुढे नेते आमदार विक्रांतदादा पाटील, युवा शक्ती संघ विचुंबे. संघ चांगल्या स्थितीमध्ये रिप्लेमध्ये पण पाहिलं, बॅटची एज होती पण शॉर्ट स्टॉपला क्षेत्ररक्षक नाही पोहोचला आणि आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचमुळे त्या फास्ट
आउटफील्डचा फायदा बघा, टप्पा घेतल्याचा बॉल वेगानं सरकन बॉल सीमारेषा पलीकडे जाऊन पलटलेला आहे. दरम्यान या चौकाराने स्कोर 49 अर्धशतक सांघिक पूर्ण होईल का? पुढचा बॉल आणि यावेळेस अर्धशतक होते पूर्ण. बॉल जातोय पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं आणि आता सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर मिळतील धावा 4. चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. नाणेफेक जरी हरलेत पण प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या बनते 53. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे 53 विदाउट लॉस. पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. एक पराभव का आवश्यक आहे त्याची जाण आता या दोन्ही फलंदाजांना आहे. मागच्या सामन्यात जे गणित चुकलं होतं त्या गणिताची पद्धत बदलली आणि आता अचूक सुरुवात पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळते. 53 3 षटकांच्या समाप्तीनंतर. रायगड प्रीमियर लीग, खरं तर ही स्पर्धा खेळण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. रायगड प्रीमियर लीगच्या टेनिस बॉलच्या फॉर्मॅटमध्ये 2700 ते 2800 फॉर्म आले होते. रायगड रबर बॉलसाठी किती फॉर्म आले विशालजी? किती फॉर्म आले होते? 1000 फॉर्म आलेत. रबर बॉलचं क्रेज सुद्धा इतकं प्रचंड आहे. म्हणजे जवळपास 480 खेळाडू निवडले असतील, राईट? म्हणजे 500 खेळाडू अनसोल्ड राहिलेत रबर बॉलसाठी. म्हणजे विचार करा किती क्रेज आहे या रायगड प्रीमियर लीगच्या कोणत्याही फॉर्मॅटची. कारण ती भव्यता जपली आहे, ती शिस्त जपली आहे. ती भव्यता जपत असताना वेगवेगळ्या अडचणी येतात. असं नाही की सर्व काय तुमच्या मनासारखं होतं. जयेश सर, आपण पहिल्या दिवसापासून आहात तर अडचणी येत आहेत, पण अडचणींवर सर्व हे खेळाडू मात करतायत. खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठी स्पर्धा हे ब्रीदवाक्य रायगड प्रीमियर लीगचं आहे. आणि त्याचमुळे रायगडचं क्रिकेट किती क्रेझी आहे आणि किती पसंत केलं जाते याची साक्ष आपण 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सुद्धा सातत्यानं पाहतोय. संध्याची प्रत्येक दिवशी मला असं वाटते की 2.5 लाखांहून जास्त 3 लाख, यस मला ती खात्रीच होती. 2.5 लाख 3 लाख 3.5 लाख इतकी वॉचिंग प्रत्येक दिवशी मिळते. कारण ते क्रेज आहे या क्रिकेटर्सचं. त्यात प्रत्येक दिवशी एक आयकॉन खेळतोय. आतापर्यंत 2 लाख, 3रा सामना संपलाय, 4थ्या सामन्याची सुरुवात झाली आणि 2 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिले. म्हणजे आपण आज सुद्धा 3 लाखांचा पल्ला 100% पार करणार आहोत 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. बघा ना, इतकी क्लिअरिटी आहे. साऊंड क्लिअरिटी असेल किंवा पिक्चर क्लिअरिटी असेल, प्रेक्षकांना हेच आवडतं. प्रेक्षकांना चांगलं चित्र दिसलं तर मग प्रेक्षक स्क्रीनवर थांबतात. सचिनजी मोरे हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सचिनजी, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. चला, जशी चर्चा आपण करत होतो 24 लाईव्ह इव्हेंटची, बघा आता जे तुम्हाला लाईव्ह जी व्हिडिओ पाहायला मिळते ज्यामध्ये क्लिअरिटी असेल, परफेक्ट क्लिअरिटी आहे, जी तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणामध्ये पाहता तशी क्लिअरिटी 24 लाईव्ह इव्हेंट्सवर तुम्हाला पाहायला मिळते. माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी क्रिस्टल क्लिअर येत असेल ही सुद्धा मला शाश्वती आहे. तर ही वेगळी बाब आमच्या पूर्ण टीमने जोपासलेली आहे. विवेक, स्वप्नील, प्रणव, अक्षय, निशांत, अमोल, श्रेयस, प्रीतम घरत जे रील्स सांभाळत आहेत सर्व आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या, आणि त्यानंतर शॅम्बो, हे तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळतील. आज ते कॅमेरामॅन, पण उद्या ते संघाचे महत्त्वाचे ऑलराऊंडर असतील. चला बघा, स्पॉन्सर शिवाय कोणतीच स्पर्धा यशस्वी होत नाही आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये दिलखुलास मदत आमच्या सर्व स्पॉन्सरशी मिळालेली आहे. तर आम्ही स्पॉन्सरचा आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक्स जे आहे ते आर्यन स्पोर्ट्स शिल्लेकडून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. बेस्ट बॅटरसाठी बाईक जी आहे ती आम्हाला आदरणीय मोहनजी लवडे साहेबांच्या वतीनं स्पॉन्सर झालेली आहेत. संघमालकांसाठी बाईक आहे ती विजयजी खारकर यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. बेस्ट बॉलरसाठी बाईक चित्रलेखा ताई पाटील यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. लकी ड्रॉसाठी ई स्कूटी आदरणीय मंगेशजी वाकणीकर साहेब यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. आयवा कॅच जे शेवटच्या दिवशी फायनलच्या मॅचला कुठलाही प्रेक्षक जर तो कॅच घेतोय
ती बाईक त्याला मिळेल. एकापेक्षा जास्त प्रेक्षकांनी जर कॅच पकडली तर त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ होईल आणि कोणीच पकडली नाही तर फायनलचा जो मॅन ऑफ द मॅच आहे त्याला ती बाईक दिली जाणार आहे. ती स्पॉन्सर झालेली आहे सुयोग स्पोर्ट्स आणि प्रफुल्ल विचारे यांच्या वतीने आम्हाला ती स्पॉन्सर झालेली आहे. स्पोर्ट्स सायकल जी आहे आयकॉनसाठी ती राकेशजी गायकवाड यांच्या वतीने पुरस्कृत झालेली आहे. तसेच फिल्डर आणि यंगस्टरसाठी सुद्धा स्पोर्ट्स सायकल आहेत. तर ती एक स्पोर्ट्स सायकल स्वप्नीलजी सोनटक्के, NIM क्रिएशन आणि संदीपजी महाजन सुवर्ण पुष्प यांच्या वतीने स्पॉन्सर झाले. तसेच बेस्ट रील मेकरसाठी स्मार्टफोन जो आहे तो BDM मोबाईलच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. चला थँक्यू ऑल स्पॉन्सर्स. चला 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 53. प्रथमेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. प्रथमेश लवकर यायला हवा होता का गोलंदाजी करण्यासाठी ही चर्चा सुद्धा होते, कारण मागच्या सामन्यामध्ये प्रथमेश सुरुवातीच्या क्रमांकावर आला होता. पण पाहूया क्रमबदल कधी कधी प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून करावा लागतो. तो केला प्रथमेश म्हात्रेने. वेग आहे प्रथमेशकडे, नियंत्रण आहे प्रथमेशकडे, टप्पा आहे नियंत्रणकडे. खूप चांगलं नियंत्रणातला गोलंदाज. बघा काय स्विंग करतोय, म्हणजे स्विंग ओव्हरसाठी प्रथमेशने स्वतःला राखून ठेवलं होतं. बॉल स्विंग होतोय, तुम्हाला क्लिअर दिसते 24 लाईव्ह इव्हेंट्सवर की बॉल स्विंग करतो आणि तो अनुभव आहे स्विंग बॉलचा, टेप बॉलचा. प्रथमेश म्हात्रेला आत वळवलाय पिचिंग ऑफस्टमच्या बाहेर बॉल आत वळवला जातोय. ISPL मध्ये जे काही शिकायला मिळालंय, जो काय अनुभव मिळालाय तो अनुभव आता या रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रथमेशचा बघा. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्विंग केलं जात आहे. बॉल ग्रिपिंग चांगली आहे, रिस्ट मोमेंट आहे आणि रिस्ट मोमेंटचा अचूक वापर करत असताना पहिले दोन्ही बॉल अचूक टप्प्यावर नियंत्रणामध्ये स्विंग बॉलची सुरुवात चांगली केली प्रथमेश म्हात्रे. पुढचा बॉल यावेळेस बॉलला फॉलो केलं, अप्पर कट थ्रो केला स्ट्रायकर्स एंडला, तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. इकॉनॉमिकल षटकाची आवश्यकता होती आणि तीच आवश्यकता पूर्ण करत असताना प्रथमेश म्हात्रे आत्ता ही पहिली धाव त्यांनी खर्च केलेली आहे. स्कोर जातोय तो म्हणजे 54 वर 54. परेश हे सुद्धा सातत्यानं स्ट्रगल करताना पाहायला मिळालं, पण स्विंग बॉलचा फायदा शक्यतो गोलंदाजांना होतो असं आपण पाहिलेलं आहे. पण पाहूया फलंदाज सुद्धा आता निष्णात झालेत, त्यांनी देखील अभ्यास केलेला आहे स्विंग बॉलचा. पण हा बॉल आउटसाइड द क्रीज पिच झालाय, त्याचमुळे हा नो बॉल होतोय. पुढचा बॉल फ्री हिट. बॉलला स्विंग देताना तुमचा पिचिंग झोन सुद्धा तुमच्या दृष्टिक्षेपात पाहिजे की मला बॉल आत वळवायचा आहे की बाहेर वळवायचा आहे, मग मला टप्पा कुठे टाकावा लागेल, त्यासाठी सुद्धा तो अभ्यास गरजेचा आहे. प्रथमेश हे थोडासा आउट ऑफ बॉक्स विचार करतायत, पण आता त्यांचा जो विचार आहे तो थोडासा खर्चिक ठरू शकतो. फ्री हिट. फ्री हिटचा फायदा हातात घेतला कायदा. स्वप्नील कांबळेचा धमाकेदार षटकार 6 धावा. क्रॅम्प आहे खरं तर. मसल पेन खूप जास्त होतो जेव्हा आपलं वय वाढतं, आपण तितका फिटनेसकडे लक्ष देत नाही किंवा आपला जो आहार आहे तो सुनियोजित नसतो. अशा वेळेला क्रॅम्प तुमच्यावर येतात. पण क्रॅम्प जरी आलाय तरी तो मैदान सोडणार नाहीये स्वप्नील कांबळे. त्यांना माहिती आहे या सामन्याचं महत्त्व काय आहे, या सामन्यासाठी माझं खेळपट्टीवर थांबणं किती गरजेचं आहे. आणि म्हणूनच आता तेच करत असताना स्वप्नील कांबळे यांचा खेळ 22 वर, परेश खडके यांचा खेळ 29 वर, धावसंख्या 61. प्रथमेश म्हात्रे या स्विंग बॉल ओव्हरसाठी आले होते, पण त्यांनी सुरुवात जरी चांगली केली पण षटकार खेचून आता ती परतफेड केलेली आहे फलंदाज स्वप्नील कांबळे यांनी. चांगला कॉन्सेप्ट. सिक्सर सुप्रीमोचा आपण स्विंग बॉल पाहतोय, तर आमचे बॉल पार्टनर आहेत सिक्सर सुप्रीमो. आपलं देखील तितकंच कौतुक आहे, कारण त्यांच्या वतीनं सुद्धा विविध आयोजकांना ती मदत केली जाते, विविध स्पर्धांना ती मदत सिक्सर सुप्रीमोच्या वतीने आपण पाहतोय. आता चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरचा बॉल, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सरळ खेळले असते फायदा झाला असता, पण आता त्यांनी बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला आणि त्याचमुळे कनेक्शन बॅट आणि बॉलचं नाही झालं. येतो हा डॉट बॉल, शेवटचा बॉल बाकी या चौथ्या षटकातला. धावसंख्या 61 झाले, 61 विदाउट लॉस. पार्टनरशिप तर चांगली क्रिएट झाली, स्कोर सुद्धा चांगला आहे, रन रेट सुद्धा चांगला मेंटेन केला. जवळपास 16च्या गतीनं खेळतायत. आणखीन एक धाव मिळेल व्हाईट बॉलची, एकदा वाढते. या षटकात 3 डॉट बॉल्स आलेत प्रथमेशचे, 1 षटकार आलाय, पण एक्स्ट्राजवर सुद्धा थोडा अतिरिक्त खर्च होतोय, त्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे
प्रथमेश म्हात्रेला शेवटचा बॉल 9 धावा आतापर्यंत या षटकात त्यांनी खर्च केल्यात. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ. खेळायचा होता कुठे, बॉल जातोय कुठे, बॉल पोचेल. लॉंग ऑफला सिंगल होते, कंप्लीट सेकंडसाठी प्रयत्न होते परेशचे, पण इच्छा नाहीये स्वप्नीलची. षटकं संपते 4 षटकांचा स्कोर जातोय तो म्हणजे 63-63 विदाउट लॉस. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे. चार षटकं संपलेली आहेत, पण अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातली हायेस्ट टोटल 96. आजच्या दिवसातले हायेस्ट टोटल 96 आहे. पाहूया आता त्या पलीकडे जाण्याचा विचार आहे, पण त्यासाठी खूप मोठं अंतर गाठायचं आहे. पण त्यातल्या त्यात आपण का ते म्हणू शकतोय, कारण दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. मुख्य मंच सर्व आमचे पाहुणे आदरणीय मयूर शेठ घरत साहेब जे संघ मालक आहेत, जय माता दी दिघोडे संघाचे तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळाले. सर्व आमचे मान्यवर, सर्व आमचे पाहुणे, सर्व आमचे मित्रमंडळी, मिस्टर कुणाल तारेकर तसेच अक्षय पवार यांना तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. आणखीन एक पवार त्यांच्या शेजारी आहेत. आणि हे सर्व आमचे पाहुणे संदेशी पाटील, तेजस्वी घरत, तेजस्वी म्हात्रे या सर्व आयोजकांनी खरं तर एक खेळाडूच आहेत, पण आता त्यांच्या सोबत आणखीन एक नाव जुळते आयोजक. तेजस म्हात्रे आणि संदेश पाटील यांच्यातली चर्चा ऑनस्क्रीन आपण पाहतोय, जी क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच असेल इतकी खात्री तर आपण देऊ शकतोय. आर्यन पवार गोलंदाजी करण्यासाठी पोहोचलेत. चांगल्या वेगानं चांगल्या टप्प्यावर बॉल हाताळला. विकेट किपरला सुद्धा बॉल साईड नाही झाला. फलंदाज झालेत बाद, आउट, परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर. पहिला फलंदाज होतोय बाद. स्वप्नील कांबळे यांचा खेळ संपला. अनप्लेएबल डिलिव्हरी, ट्रुली फॅन्टॅस्टिक बॉल. आर्यन कुठे लपवून ठेवलं होतं आर्यनला, काय टप्प्यावर बॉल त्याने टाकलाय, ज्याच्या प्रतिउत्तर नव्हतं फलंदाजाकडे. आणि खेळ संघर्षाचा संपलेला आहे. आता ही झुंज सोडलेली आहे फलंदाज स्वप्नील कांबळे यांनी, आणि त्यांना रिप्लेस करताना नवीन फलंदाज कुणाल नाईक. कुणाल नाईकने मागच्या सामन्यात लगातार 2 षटकार खेचले होते, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पण आता पुरेसा कालावधी आहे. कुणालकडे 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, त्यामुळे आता दिलखुलास खेळण्याचा मौका कुणाल नाईक यांच्याकडे आहे. पण काय सुरुवात आर्यन पवार यांनी दिली. जणू काय त्यांनी सांगितलं की आमची काढाल छेड तर आम्ही 100% करू. परतफेड, तीच परतफेड केली मागच्या 4 षटकांची. 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय. पुढचा बॉल कुणालसाठी. आर्यन बॅटचा फेस क्लोज केल्या, नजर चुकली. हा स्ट्रोक खेळताना ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता, संपर्क झालाय शरीराशी. लेग बायची एक धाव मिळते. वेग ही ओळख आर्यन पवार यांची आहे. वेगावर स्वार होऊन ते गोलंदाजी करतायत, टप्प्यामध्ये अदलाबदली करतायत. या षटकात कमीत कमी धावा खर्च कशा होतील त्याकडे लक्ष देत आहेत. म्हणूनच आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. नोकरी सम्राट आदरणीय संदीप कदम सरांनी शोधलेला हा हिरा पोलादपूरचा आर्यन पवार. ओख नाही संपर्क बनवता आलाय परेशला सुद्धा. परेश लयबद्ध खेळतोय, पण आर्यनच्या या प्रश्नाला तो उत्तर देऊ शकला नाहीये, कनेक्शन बनवू शकला नाहीये. लेग बायची एक धाव मिळते, एक धाव वाढते, धावसंख्या 65. अशाच षटकाची आवश्यकता होती. मागच्या षटकात सुद्धा चांगली कामगिरी प्रथमेश म्हात्रे यांनी केली, आणि त्याच चांगल्या कामगिरीला कॅरी फॉरवर्ड करताना आर्यन पवार पोलादपूरचा हा सुपरस्टार रायगड प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडतो. आणि म्हणतात ना की जे आपली छाप सोडतात ते मागे होऊन पाहत ना टाळा होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी आर्यन पवार यांची. समोरचा संघ फलंदाजीमध्ये वरचं ठरत होता, पण आता बॉल फिरवलाय आणि आता कुणाल नाईकचं सुद्धा मोठ्या फटक्यांचं स्वप्न भंग पावलंय. आर्यनचे पहिले 4 बॉल खर्च केले, फक्त 1च धाव. काय गोलंदाजी. अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर मग असाच खेळ द्यावा लागेल, आणि तोच वरचढ खेळ, तो अ श्रेणीचा खेळ आर्यन पवारचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 65. अजूनही खेळ
विकेट आहे. आता कनेक्शन झालंय विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट. ही पहिली धाव या षटकातली खर्च करतोय आर्यन. थ्रो होईल तोपर्यंत 2 धावांचा कॉल. बॅकअप बघा किती वेगानं आलं होतं, पण त्या बॅकअपचा तितका फायदा नाही झाला. तिसऱ्या धावासाठी फलंदाजांनी प्रयत्न दिलेला आहे. 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचत 3च्या मदतीने 68 धावा. शेवटचा बॉल बाकी. या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाज आर्यन पवारने 1 विकेट मिळवलाय. स्वप्नील कांबळेचा लास्ट बॉल. काय गोलंदाजी आहे. म्हणजेच कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणतो की वेल बिगन इज हाफ डन, पण क्रिकेटच्या खेळामध्ये शेवट सुद्धा चांगला करावा लागतो. जरी तुमची सुरुवात चांगली नाही झाली, आणि तेच करत असताना आर्यन पवार 5वं षटक आपल्या नावावर करतायत. हुक करायचा होता. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय, ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा रन व्हाईट बॉलशी ऍड होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर तर ते कमिट झाले होते, पण त्यानंतर बॉलला टर्न नाही मिळाला. बॉल जसा अँगल घेत थेट विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावला, तोपर्यंत एक्स्ट्रा रन ऍड केली. स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या 69 झाले. 69. लास्ट बॉल. जर स्पीडोमीटर असता तर त्याचा काटा वाकला असता. इतक्या वेगानं आर्यन पवारचं षटक. फक्त 4 धावांचं मिळवले 1 विकेट. 5व्या षटकाचा राजा आर्यन पवार. 5 षटकांचा खेळ संपलाय. जयेश सर मला माहिती देते स्कोर झाला 69. 69. लॉस ऑफ 1 विकेट. टीम आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे 69. लॉस ऑफ 1. शेवटचे षटक. प्रथमेश कोणावर विश्वास ठेवेल, प्रथमेश कोणावर जबाबदारी देईल, हे षटक महत्वाचं आहे. मागच्या षटकाचं मोल जर टिकवायचं असेल तर मग हे षटक तशाच पद्धतीचं हाताळलं गेलं पाहिजे. त्यासाठी पाहूया प्रथमेशचा विश्वास कोणत्या गोलंदाजावर. संघामध्ये 11 खेळाडू आहेत, पण प्रत्येकाची कामगिरी वेगवेगळी असेल, प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असेल. प्रत्येकाकडून चांगल्या खेळाची अपेक्षा तर कॅप्टनला आहेच, पण कोणता पर्याय चांगला खेळ देऊ शकतो तो अभ्यास कॅप्टनचा असायला हवा. आणि त्याच मी आता बॉलिंग करण्यासाठी स्वतः प्रथमेश म्हात्रे आलेले आहेत. लास्ट ओव्हरसाठी प्रथमेश येत आहेत. प्रथमेश आर्यनचं षटक फक्त 4 धावांचं राहिलं. त्यांनी महत्त्वपूर्ण स्वप्नील कांबळे यांचं विकेट मिळवला. पार्टनरशिप ब्रेक झाली आणि जसा स्वप्नील पॅव्हेलियन बॉक्समध्ये परतला त्यानंतर धावसंख्येचा वेग सुद्धा काय वाढला नाही. फक्त 4 धावांचं षटक आर्यन पवारचं राहिलं. जसा आपण उल्लेख केला की नोकरी सम्राट संदीपजी कदम यांनी शोधलेला हा गोलंदाज भवितव्य उज्ज्वल आहे. कारण या इतक्या दडपणाच्या स्पर्धेमध्ये जेव्हा सुरुवात आपल्या संघाची चांगली झाली नाही, अशा वेळेला असं प्रदर्शन करणं की ज्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होईल, ते प्रदर्शन आर्यन पवारने मागच्या षटकात केलं. एकही मोठा स्ट्रोक त्यांनी खर्च नाही केला. क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे 1 धाव एक्स्ट्रा खर्च झाली. पण पाहूया या शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा तोच दबदबा कायम ठेवला जाईल का, जो दबदबा पहिल्या 4 षटकामध्ये आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाच्या वतीने जोपासला गेला होता. जय माता दी दिघोडे संघाकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्या संघमालकांना आहेत. मयूर शेठ घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच निलेशजी कांबळे आणि आकाशजी पाटील जे संघमालक आहेत आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाचे, त्यांच्याकडून देखील आता त्यांच्या खेळाडूंना त्या शुभेच्छा. हुक केल्या बॉलला कुणाल बॉडीला रोल करून मागे खेळलंय, पण क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला. एकदा पूर्ण होते. स्ट्राईक आता परेश कडके जे कॅप्टन आहेत. 19 चेंडू 29 धावांवर खेळत आहेत. धावसंख्या 70 झाले. 70. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. प्रथमेश म्हात्रे वर्सेस परेश कडके. कनेक्शन केलंय. थांबला होता म्हणून काय विसरले मला. मागच्या षटकात नाही खेळलो, आता ती भरपाई या षटकामध्ये. बॉल स्क्वेअर लेगला क्लिअर करताना सीमारेषा पार. 6. काय खेळलंय धमाकेदार. कनेक्शन केल्यानंतर त्या षटकाराला पाहत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा बघा रिप्ले मध्ये रेंज मध्ये होता
आउट ऑफ रेंज केलंय. बॅकवर्ड स्क्वेअरला थेट प्रेक्षकांच्या पलीकडे हा षटकार. पुढचा बॉल प्रथमेश म्हात्रे परेश कडकेसाठी. पुढे सरकले, हलकसं बदलालित्य बॉलला खेळलंय, स्वीपर कव्हर लॉंग ऑफला, सिंगल कंप्लीट. परेशला स्ट्राईक स्वतःकडे घ्यायचीच आहे, त्यासाठी कुणाल नाईक यांनी सुद्धा ती मुवमेंट ठेवलेली आहे. 2 धावा मिळत आहेत, 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 78-78, लॉस ऑफ 1. SD स्पोर्ट्स सिद्धेशजी दंत यांच्या वतीनं 5 बॅट आम्हाला पुरस्कृत झाले. धन्यवाद सिद्धेशजी. SD स्पोर्ट्स पालीचे SD स्पोर्ट्सचे मिस्टर सिद्धेश दंत यांच्याकडून 5 बॅट स्पॉन्सर्ड. बॅटच्या टोला कनेक्शन यॉर्कर लेन. यॉर्करवर प्रथमेश यांनी भर दिला आणि या यॉर्करचं उत्तर तर देता नाही आलं. बॅकलिप खाली घेतली परेश कडके. आता पिट्टूला सुद्धा माहिती आहे की परेश आक्रमक फटक्यांसाठी जाणार आहे आणि त्यासाठी यॉर्कर चांगला पर्याय. फुलटॉस आणि फुलटॉस म्हणजेच मेजवानी दोन्ही हातांनी स्वीकारली. सरळ रेषेत बॉल उडवलं, डिस्पॅच केलंय स्ट्रेट लॉंग ऑन, सीमारेषा पार, सिक्सर. चौऱ्याऐंशी झालेत. शेवटचा बॉल 84, लॉस ऑफ 1. आणि शेवट माझा आणि माझ्या नावावर नाबाद 49. परेश कडके स्कोर 90. जिंकण्यासाठी 91 धावांची गरज. टीम जय माता दी दिघोडी. चला आपण पुन्हा एकदा वळूया स्वागत कक्षामध्ये आणि पुढील जबाबदारी पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सर. एक विशेष